सिन्नर नगर परिषद हद्दीत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून नगर परिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरातील काही अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे काही नागरिकांना मात्र नियमावलीचे आदेश देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या जात असल्याची चर्चा आहे। नगर परिषद प्रशासनाकडून अतिक्रमणाबाबत सर्वांसाठी समान नियम लागू असणे अपेक्षित असताना शहरातील आडवा फाटा भागातील अतिक्रमणधारकांना थेट नागरिकांना चालण्यासाठी बनवल्या गेलेल्या फुटपाथवर थेट टपऱ्या गाड्या आदी लावून अतिक्रमणधारकांना अभय देण्यात आले। तसेच शहरातील भैरवनाथ मंदिर समोर नगर परिषदेचे गाडे बनवायच्या जागेत काही परप्रांतीय यांनी थेट शेड टाकून ग्राहकांची सेवा करत आहे। याकडे कारवाई न करता प्रशासनाकडून कारवाईमध्ये कथित दुजाभाव का केला जात आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। एका भागात अतिक्रमणाकडे दुर्लक्ष आणि दुसऱ्या भागात म्हणजेच सिन्नर बस स्थानक ते जय मल्हार हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर गेल्या 20-25 वर्षापासून छोटे छोटे दुकानदार व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत होते। रस्ता दुरुस्तीच्या वेळी सर्व दुकानदारांनी सहकार्य करून देखील आता प्रशासन सर्वांना नियमाचा बडगा दाखवत तत्परतेने नोटिसा किंवा आदेश देण्यात येत असल्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। शहरातील रस्ते, सार्वजनिक जागा, नाले व पादचारी मार्गावरील अतिक्रमणामुळे वाहतूक तसेच नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे नगर परिषदेने अतिक्रमणाबाबत स्पष्ट आणि पारदर्शक धोरण जाहीर करून कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करावी अशी मागणी होत आहे। दरम्यान संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई का करण्यात आली नाही आणि काहींनाच नियमावलीचे आदेश देण्यामागील नेमके कारण काय याबाबत नगर परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट होणे अपेक्षित आहे। यावेळी सिन्नरकरांनी अतिक्रमणधारकांवर जर कारवाई झाली तर सर्व अतिक्रमणधारकांवर व्हावी, अन्यथा केवळ एकाच जागी नियमांचा बडगा उगारू नये अशी मागणी होत आहे। SN न्यूजसाठी विजय शितोळे।